महायुतीला 17 जागा आणि महाविकास आघाडीला 30 जागा आणि एक अपक्ष 30 + 17 + 1 बरोबर 48 असे हे खासदार आता आपला आवाज नमस्कार मित्रांनो, 18व्या लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि खरं सांगा कोणाला वाटलं होतं काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून एक भरारी घेईल या 18व्या लोकसभेमध्ये? कोणत्या ओपिनियन पोलने सांगितलं होतं किंवा कोणत्या एक्झिट पोलने सांगितलं होतं की काँग्रेस पक्षाला एवढ्या जागा मिळतील? सर्वांचं मत होतं भाजपच्या जागा जास्त राहतील, परंतु काँग्रेसने जी मुसंडी घेतलेली ह्या लोकसभेमध्ये ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. महाविकास आघाडीच्या साहाय्याने जे काँग्रेसचे जागा आलेल्या आहे त्या खरोखर एक अनाकलनीय अनपेक्षित जागा काही ठिकाणी काँग्रेसने आलेल्या आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 17 जागा, म्हणजे फक्त 17 जागा त्यांनी लढवलेल्या काँग्रेसनी, त्याच्यापैकी 13 जागावर त्यांचे उमेदवार निवडून आले. हे खरोखर एक वाखाणण्यासारखं आहे आणि काँग्रेस पक्ष यांनी भरारी ही महाराष्ट्रात घेतलेली आहे. कोणत्याच ओपिनियन पोलनी, कोणत्याच एक्झिट पोलनी काँग्रेसला एवढ्या जागा दाखवलेल्या नव्हत्या. इव्हन 20 तारखेला जेव्हा 5व्या टप्प्यातलं मतदान होतं त्या दिवशी 6 वाजता आपल्या चॅनल थ्रू देखील व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता की कोणते महाराष्ट्रातली भावी 48 खासदार राहतील. आपण जो एक्झिट पोल केला होता त्याच्यामधल्या 48 जागेपैकी 18 जागांचा कौल हा आपला चुकलेला आहे आणि 30 जागांचा कौल हा आपला तिथं बरोबर आलेला आहे. आपण एक थोडक्यात समरी घेऊ. महाराष्ट्रातल्या या 48 जागांमध्ये जो कालचा निकाल हाती आला त्याच्यानुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळालेल्या आहे आणि कोणत्या पक्षाचं प्राबल्य आहे, महाविकास आघाडीला किती जागा, महायुतीला किती जागा, त्या मतदारसंघानुसार टोटल ज्या आपल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा आहेत त्या 48 जागा आहेत. त्याच्यापैकी महायुतीने ज्या जागा जिंकवल्या त्या 17 जागा. कोणालाच वाटलं नव्हतं महायुतीच्या जागा ह्या 25च्या पुढं 30च्या पुढं दाखवत होते, 25-30च्या मध्ये दाखवत होते आणि महाविकास आघाडीच्या जागा या 24-25 अशा दाखवत होते. परंतु सर्वांना धक्का देत महायुतीला 17 जागा फक्त मिळालेल्या आणि महाविकास आघाडीला ज्या जागा मिळालेल्या आहेत त्या 30 जागा आणि एक उमेदवार अपक्ष. काँग्रेसने ज्या जागा लढवलेल्या होत्या त्या 17 ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे केले होते महाविकास आघाडीतर्फे. तर काँग्रेसने 17 जागांपैकी 13 जागावर त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्या 13 जागा कोणत्या? तर गडचिरोली, भंडारा गोंदिया, रामटेक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, लातूर, जालना, सोलापूर, मुंबई उत्तर मध्य, नंदुरबार, धुळे आणि चंद्रपूर. मागच्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा फक्त एकच खासदार होता चंद्रपूरमध्ये, परंतु आता 12+ चंद्रपूरचा एक असे 13 खासदार हे काँग्रेसचे झालेले आहे. आणि महाविकास आघाडीमधील सर्वात मोठा पक्ष आज जर कोणता असेल तर तो काँग्रेस. दुसरा पक्ष कोणता महाविकास आघाडीमधला तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्हावर ज्यांनी निवडणूक लढवली होती त्यांनी 21 जागावर आपले उमेदवार उभे केले होते. त्यांना 9 जागेवर यश संपादित करतात आलेले. त्याच्यामध्ये मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पूर्व, नाशिक, हिंगोली, धाराशिव, परभणी आणि शिर्डी अशा ठिकाणी ठाकरे गटाचे 7-9 जागेवर उमेदवार हे निवडून आलेले. सर्वात चांगली सरासरी कोणाची राहिलेली असेल ह्या निवडणुकीमध्ये, स्ट्राईक रेट कोणाचा चांगला राहिला असेल तर तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तुतारी चिन्हावर ज्यांनी निवडणूक लढवलेली होती ती त्यांनी 10 जागेवर आपले उमेदवार उभे केलेले होते. त्याच्यापैकी 8 जागेवरचे उमेदवार निवडून आलेले, उमेदवार विजयी होण्यात यश आलेले. त्याच्यामध्ये माढा, बारामती, भिवंडी, वर्धा, शिरूर, बीड, दिंडोरी प्रतिष्ठेचा मतदारसंघ, केंद्रीय मंत्र्यांचा पराभव दिंडोरी आणि शेवटची नगर जायंट किलर ठरलेले आपले निलेश लंके, सुजय विखे पाटील यांचा पराभव करत. अशा प्रकारे या महाविकास आघाडीच्या जागा ज्या मिळालेल्या आहेत त्या 30 जागा आणि महायुतीच्या ज्या 17 जागा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये भाजपला 9 जागा, शिंदे गटाला 7 जागा आणि अजित पवार गटाला 1 जागा. भाजपच्या मागच्या लोकसभेत जे खासदार निवडून आलेले होते ते 23 खासदार होते. पैकी 9 खासदार आता राहिलेले, 14 जागा त्यांच्या कमी झालेल्या आहे. 28 ठिकाणी जागा भाजपने लढवलेली आहे, त्याच्यापैकी फक्त 9 ठिकाणी त्यांना विजय संपादित करता आलेला आहे. 21 ठिकाणी पराभवाचा सामना हा भाजपला करावा लागलेला आहे. सर्वात मोठं नुकसान भाजपचं इथं झालेले आहे. भाजपने ज्या जागा जिंकलेल्या आहे 9 जागा त्याच्यापैकी पुणे
सातारा देखील एकदम शेवटी समजलं आणि उदयनराजेंनी ती जागा भाजपची राखलेली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथं देखील विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात अटीतटीची लढत झाली, परंतु 50-60 हजाराच्या मतांच्या फरकाने राणे यांचा विजय झालेला आहे. नागपूर ही जागा नितीन गडकरी राखणारच होते भाजपची, असं वाटत होतं. नितीन गडकरी हे महाराष्ट्रातला सर्वात मोठा विजय नितीन गडकरीजी यांचा असेल, परंतु अवघ्या 1.25 लाखाच्या मतांच्या फरकाने ते फक्त निवडून आलेले. नंतर अकोला, रावेर, जळगाव, पालघर आणि मुंबई उत्तर मध्य अशा प्रकारे या भाजपचे हे उमेदवार इथं निवडून आलेले. शिंदे गटाचे जे 7 उमेदवार निवडून आलेले, त्याच्यामध्ये ठाण्याची जी प्रतिष्ठेची लढत राहिलेली आहे, नरेश म्हस्के हे तिथून निवडून आलेले. कल्याणचा गट श्रीकांत हे निवडून येतील हे तर माहीतच होतं सर्वांना. संभाजीनगरची जागा आहे ते आपण देखील आपल्या पोलमध्ये खैरे यांनाच पोल दिला होता, परंतु जो जनमत तो तिथून आलेला आहे तो संदीपान भुमरे यांना इथून आलेला आहे. हातकणंगले, बुलढाणा, मावळ, मुंबई उत्तर पश्चिम ही जागा देखील अटीतटीची लढत राहिली आणि महाराष्ट्रातली सर्वात कमी फरकाने कुणी निवडून आलेला असेल तर ती मुंबई उत्तर पश्चिमची जी जागा, त्याच्यात अमोल कीर्तीकर हे शेवटपर्यंत विजयी घोषित केलेले होते, परंतु जेव्हा फेर मतमोजणी झाली त्याच्यात रवींद्र वायकर हे 48 मतांनी विजयी घोषित केले. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला गवगवीत यश मिळालेले आहे आणि महायुतीला थोडा फटका इथं सहन करावा लागलेला आहे. जे तोडाफोडीचं राजकारण आहे हे महाराष्ट्रातील जनतेने नाकारलेले आहे. 5व्या टप्प्यातलं महाराष्ट्रातलं मतदान होणार होतं 20 तारखेला. त्या दिवशीच आपण 6 वाजता व्हिडिओ प्रसारित केला होता. आपण एक ओपिनियन पोल मांडला होता जनतेसमोर का कोणते उमेदवार, कोणते 48 खासदार हे महाराष्ट्रातून लोकसभेवर जातील. त्याच्यानुसार आपण आता सर्वात आधी जे निवडून आलेले त्यांचे नावं मी तुम्हाला सांगतो. गडचिरोली चिमूरमधून आपल्या ओपिनियन पोलने सांगितलं होतं का नामदेव किरसान जिंकून येतील. त्यानुसारच ते 1,41,696 मतांनी विजय झालेले होते. नागपूरमधून नितीनजी गडकरी निवडून येतील आपल्या ओपिनियन पोलने सांगितलं होतं, परंतु त्याप्रमाणे ते निवडून आले, परंतु नितीनजी गडकरी हे खूप मताधिक्याने निवडून येतील असं वाटलं होतं, परंतु त्यांचा जो विजय राहिला तो फक्त 1,37,603 मतांनी. त्यांचा समोरचा जो काँग्रेसचा उमेदवार होता विकास ठाकरे यांनी देखील नितीनजी गडकरी यांच्या विरोधामध्ये 5,17,424 मतदान घेतलं. हे एक म्हणजे विजय मिळाला, परंतु एवढं मतदान झालं. आपण नंतर जे बोललो होतो अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे विजयी होतील, त्यानुसार ते विजय देखील झालेले. फार कमी फरकाने ते विजयी झालेले. नवनीत राणा यांना जे मतदान झालं ते 5,06,540 आणि बळवंत वानखेडे यांना जे मतदान झालं ते 5,26,271. याच्यात जो विजय त्यांना मिळाला तो 19,739 मतांनी कमी फरकांनी निवडून आले, परंतु आपल्या पोलनुसार ते विजयी झाले. अकोल्यामध्ये अनुप धोत्रे विजयी होतील असं आपण सांगितलं होतं, त्यानुसारच ते 40,626 मतांनी विजयी झाले. त्याच्यात अनुप धोत्रे यांना जे मतदान झालं ते 4,57,030 आणि अभय पाटील यांना जे मतदान झालं 4,16,404. याच्यात वंचित जे प्रकाश आंबेडकर आहे ते 3ऱ्या नंबरपर्यंत फेकले गेले. बुलढाण्यामध्ये तो बुलढाण्याचा आपला पोल चुकलेला आहे तिथं आपला, आपण ते नंतर बोलू. आपण आधी जे जिंकून आले त्यांचं आपण सांगतोय. यवतमाळ वाशिममध्ये मी बोललो होतो का संजय देशमुख निवडून येतील, त्याप्रमाणे ते 94,473 मतांनी निवडून आलेले. संजय देशमुख यांना 5,94,807 मतदान झालं. विरुद्ध राजश्री पाटील यांना 5,03,34 मतदान झालं. परभणीमध्ये देखील आपण बोललो होतो का संजय जाधव हे निवडून येतील, त्याप्रमाणे संजय जाधव हे 1,83,164 मतांनी निवडून आलेले. त्यांच्या विरुद्ध महादेव जानकर यांना 4,66,234 एवढं मतदान झालेले. हिंगोलीमध्ये आपण बोललो होतो नागेश आष्टीकर निवडून येतील, त्याचप्रमाणे नागेश आष्टीकर यांना 4,92,435 मतदान झालं आणि बाबूराव कोहळीकर शिंदे गटाचे यांना 3,83,933 मतदान झालं. 1,08,602 मतांनी आष्टीकर हे विजयी झालेले. 3ऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे मतदान झालं त्याच्यामध्ये 6 उमेदवार आपल्या पोलनुसार हे विजयी झालेले. सर्वात आधी आपण सांगितलेलं होतं की जे सर्वांना माहीतच होतं छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरमधून निवडून येतील आणि त्याचप्रमाणे ते
1,54,964 मतांनी निवडून आलेले. सर्वात जास्त मताधिक्य कोल्हापूर मतदारसंघात राहिलं. शाहू छत्रपतींनी इथून मतदान झालेले 7,54,522 विरुद्ध संजय मंडलिक शिंदे गटाचे यांना मतदान झालं 5,99,558. सोलापूर मधून प्रणिती शिंदे ह्या 72,244 मतांनी निवडून आलेले आहे. त्यांच्या विरुद्ध राम सातपुते भारतीय जनता पार्टी यांना मतदान जे झालं ते 5,20,980. प्रणिती शिंदे यांना 5,98,204. लातूरमध्ये देखील आपण बोललो होतो शिवाजी काळगे विजयी होतील. त्यानुसारच शिवाजी काळगे यांना 6,09,021 मतदान झालं. विरुद्ध सुधाकर शृंगारे 5,47,140 मतदान झालं. शिवाजी काळगे हे 61,887 मतांनी निवडून आले. सर्वात जास्त मताधिक्याने कोण निवडून आला असेल तर मला वाटतंय का धाराशिव मधले ओमराजे निंबाळकर त्यांना जे मतदान झालं ते 7,48,752 विरुद्ध NCPच्या अर्चना पाटील 4,18,906. ओमराजे निंबाळकर इथून निवडून आले ते 3,29,846 एवढ्या मताधिक्याने. बारामतीमध्ये आपण बोललो होतो सुप्रियाताई इथून निवडून येतील. त्याचप्रमाणे सुप्रियाताई इथून 1,53,530 मतांनी निवडून आल्या. सुप्रियाताईंना जे मतदान झालं ते 7,28,068 विरुद्ध सुनेत्राताई पवार यांना मतदान झालं ते 5,74,538. अशा प्रकारे तिसऱ्या टप्प्यातलं हे मतदान राहिलं. याच्यातला शेवटचा मतदारसंघ होता रायगड. याच्यामध्ये आपण बोललो होतो का सुनील तटकरे विजयी होतील. त्याचप्रमाणे सुनील तटकरे एकमेव अजित पवार गटाची जागा 4 जागा लढली होती. त्याच्यातली एकमेव जागा ही आलेली आहे. सुनील तटकरे यांना जे मतदान झालं ते 5,08,352. त्याच्यामध्ये अनंत गीते यांना जे मतदान झालं ते 4,25,568. 82,784 मतांनी सुनील तटकरे इथून विजयी झाले. महाराष्ट्रामध्ये चौथ्या टप्प्यामध्ये जे मतदान झालं होतं त्याच्यामध्ये आपल्या ओपिनियन पोलनुसार 7 उमेदवार विजयी झालेले. त्याच्यामध्ये सर्वात आधी आपण बोललो होतो पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील. त्याचप्रमाणे मुरलीधर मोहोळ यांना जे मतदान झालं ते 5,84,728 विरुद्ध रवींद्र धनगेकर यांना जे मतदान झालं ते 4,61,690. याच्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा जो विजय झाला तो 1,28,038 एवढ्या मतांनी विजयी झालेले ते. मावळमध्ये आपण बोललो होतो श्रीरंग बारणे हे विजयी होतील आणि त्याचप्रमाणे श्रीरंग बारणे तिथून विजयी झाले. संजोग वाघेरे त्यांच्या विरुद्ध यांना जे मतदान झालेले ते 5,16,217 विरुद्ध श्रीरंग बारणे यांना जे मतदान झालं ते 6,92,832. त्यांचा जो विजय झाला तो 96,615 मतांनी. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बोललो होतो अमोल कोल्हे निवडून येतील. त्याचप्रमाणे अमोल कोल्हे तिथून निवडून आले. त्यांना जे मतदान झालं ते 6,98,692 आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांना जे मतदान झालं 5,57,471. जवळपास 1,40,951 मतांनी अमोल कोल्हे यांचा विजय झालेला आहे. नगरमध्ये आपण बोललो होतो का निलेश लंके जायंट किलर ठरतील. त्याचप्रमाणे निलेश लंके यांचा विजय तिथं झालेला आहे. थोडा फारच आटीतटीची लढत राहिली. निलेश लंके यांना जे मतदान झालं ते 6,24,797 विरुद्ध सुजय विखे पाटील यांना जे मतदान झालं ते 5,95,868. 28,929 मतांनी निलेश लंके यांचा विजय होऊन ते जायंट किलर इथं ठरलेले. नंतरचा जो विजय आहे तो जळगाव मधल्या स्मिता वाघ निवडून येतील असं आपण बोललो होतो. त्याचप्रमाणे ते निवडून आलेले आहेत. स्मिता वाघ यांना जे मतदान झालं ते 6,74,428 विरुद्ध करण पवार यांना जे मतदान झालं ते 4,22,834. याच्यामध्ये स्मिता वाघ यांचा जो विजय झाला तो 2,51,594 एवढ्या मताधिक्यांनी झाला. रावेर मतदारसंघातून आपण म्हटलो तो रक्षा खडसे विजयी होतील. त्याचप्रमाणे रक्षा खडसे यांना मतदान झालं 6,30,879 आणि श्रीराम पाटील यांना मतदान झालं 3,58,696. जवळपास 2,72,183च्या मताधिक्याने त्या तिथून निवडून आल्या. महाराष्ट्रात 5व्या टप्प्यात जे मतदान झालं त्याच्यानुसार आपल्या ओपिनियन पोलनुसार 5 उमेदवार तिथून विजय झालेले. त्याच्यामध्ये आपण बोललो होतो नाशिकमधून राजाभाऊ वाजे निवडून येतील आणि तसंच झालं. राजाभाऊ वाजे नाशिकमधून निवडून आलेले. राजाभाऊ वाजे हे जवळपास 1.5 लाखाच्या मताधिक्याने इथून विजयी झालेले.
नंतर आपण बोललो होतो भिवंडीमध्ये बाळ्या मामा म्हात्रे इथून विजय होतील आणि त्यानुसारच ते जवळपास 66,121 मतांनी निवडून आले. कल्याण डोंबिवलीमधून श्रीकांत शिंदे विजयी होतील आणि त्यानुसारच ते जवळपास 2,09,144 मतांनी विजयी झालेले. नंतर आपण बोललो होतो का अमोल कीर्तीकर निवडून येतील, परंतु एकदम अटीतटीची लढत राहिली आणि सर्वात कमी मताधिक्याने कोणी इथून पराभूत झाला असेल तर ते अमोल कीर्तीकर. परंतु आता याच्यावर काय निकाल निवडणूक अधिकारी घेतात, कारण की उद्धवजी ठाकरे देखील आक्षेप त्याच्यावर नोंदवणार आहे. बघूया पुढं काय होतं ते. मुंबई दक्षिण मध्यमध्ये आपण बोललो होतो अनिल देसाईजी निवडून येतील आणि त्याचप्रमाणे अनिल देसाईजी इथून जवळपास 53,384 मतांनी निवडून आलेले. अनिल देसाई यांना जे मतदान इथं झालं ते 3,95,138 विरुद्ध राहुल शेवाळे यांना जे मतदान झालं ते 3,41,754. मुंबई दक्षिण मधून अरविंद सावंत 3,95,655 मतदान त्यांना झालं विरुद्ध यामिनी जाधव यांना 3,42,982 मतदान झालं. 52,673 मतांनी अरविंद सावंत हे तिथून विजयी झाले. आता आपण बोलूया का आपल्या ओपिनियन पोलनुसार आपण ज्यांची नावं घेतली होती परंतु ते पराभूत झाले, कारण की लोकांचा निर्णय आणि त्या ओपिनियन पोलमध्ये आपण हे पण सांगितलं होतं का शेवटी लोकांचा काय निर्णय, लोककल काय त्यानुसारच आपण बघूया आणि नंतर मी तुम्हाला कळवल. त्यानुसारच आता आज 5 जून आणि निकालानुसारच मी तुम्हाला सांगतोय. चंद्रपूरमध्ये मी बोललो होतो का सुधीर मुनगंटीवार तिथून विजय होतील, परंतु अनाकलनीय असं चंद्रपूरमधून 2,60,460 मतांनी प्रतिभाताई धानोरकर यांचा विजय तिथं झालेला आहे. 7,98,410 मतदान त्यांना झालेले. सुधीर मुनगंटीवार यांना 4,58,004 मतदान तिथं झालेले. भंडारा गोंदियामध्ये देखील आपण बोललो होतो सुनील मेंढे विजयी होतील, परंतु तिथं प्रशांत पडोळे हे विजयी झालेले. 35,465 मतांनी ते तिथं विजयी झालेले. वर्धामध्ये आपण बोललो होतो का रामदास तडस ते विद्यमान खासदार तिथून विजयी होतील, परंतु 68,653 मतांनी अमर काळे तिथून विजयी झालेले. बुलढाणामध्ये आपण म्हटलो होतो का नरेंद्र खेडेकर ठाकरे गटाचे तिथून विजयी होतील, परंतु प्रतापराव जाधव हे तिथून विजयी झालेले. प्रतापराव जाधव यांना जे मतदान झालं ते 3,49,867 विरुद्ध नरेंद्र खेडेकर यांना जे मतदान झालं ते 3,20,388 29,480 मतांनी ते जाधव तिथून विजयी झालेले. नंतर नांदेडच्या मतदारसंघामध्ये आपल्याला असं वाटलं होतं का जे अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून जे बीजेपीत गेले त्याचा फायदा प्रतापराव चिखलीकर यांना होईल आणि ते तिथून विजयी होतील, परंतु तसं काही झालेलं नाही. नांदेडच्या लोकांनी काँग्रेसच्याच बाजूने कल दिलेले आहे. प्रतापराव चिखलीकर यांना जे मतदान झालं ते 4,69,452 विरुद्ध वसंतराव चव्हाण काँग्रेसचे मतदान झालं 5,28,894. यांचा जो विजय झालेला आहे तो 59,442 मतांनी. हातकणंगलेमध्ये आपण बोललो होतो का सत्यशील शिरूडकर पाटील हे विजयी होतील, परंतु तिथं शिंदे गटाचे धैर्यशील माने विजयी झालेले. सत्यशील पाटील यांना जे मतदान झालं ते 5,06,764 विरुद्ध धैर्यशील माने यांना मतदान झालं 5,20,190. 13,426 मतांनी हा निसटता विजय यांचा झालेला आहे धैर्यशील मानेंचा. आपण बोललो होतो सांगलीमध्ये चंद्रहार पाटील यांचा विजय होऊ शकतो, परंतु इथं हा तिहेरी लढत राहिलेली आहे. ती लढत राहिली संजय काका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यामध्ये. त्याच्यामध्ये विशाल पाटील यांनी जवळपास 1,00,000च्या वर मताधिक्याने हा विजय मिळवलेला आहे. सातारामध्ये आपण बोललो होतो का शशिकांत शिंदे निवडून येतील, परंतु इथं देखील अटीतटीची ही लढाई राहिलेली आहे. उदयनराजे यांना जे मतदान इथं झालं ते 5,71,134 विरुद्ध शशिकांत शिंदे यांना जे मतदान झालं ते 5,38,363. 32,771 मतांनीच फक्त उदयनराजे यांचा विजय इथं झालेला आहे. माढामध्ये आपण बोललो होतो का रणजित सिंह निंबाळकर इथून विजयी होतील भारतीय जनता पार्टीचे, परंतु इथं धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हे विजयी झालेले. 5,11,443 मतदान धैर्यशील पाटील यांना झालेले विरुद्ध रणजित सिंह निंबाळकर यांना 4,48,898 मतदान झालेले. यांचा विजय 62,345 मतांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचा झालेला आहे.
नंतर जे आपण बोललेलो होतो, बीडमध्ये आपण बोललेलो होतो का पंकजाताई मुंडे यांचा विजय होईल, परंतु फारच अटीतटीची ही लढत राहिली मित्रांनो. एकदम तुम्हाला सांगतो कितव्या फेरीपर्यंत हे गेलं होतं, 32व्या फेरीपर्यंत हे मतमोजणी गेलेली होती का कोण विजय होईल हे शेवटपर्यंत ठरत नव्हतं. तिथं पंकजाताई मुंडे यांना 6,74,984 मतदान झालेले. तिथं बजरंग सोनावणे यांना 6,81,569 अवघ्या 6,585 मतांनी बजरंग सोनावणे हे विजयी झालेले. संभाजीनगरमध्ये आपण चंद्रकांत खैरे यांना विजयी मिळेल असं बोललो होतो, परंतु तिथं संदीपान भुमरे हे जवळपास 1 लाखाच्या वर मताधिक्याने विजयी झालेले. जालन्यामध्ये आपण रावसाहेब दानवे हे विजयाचा षटकार मारतील असं बोललो होतो, परंतु रावसाहेब दानवे हे तिथून कल्याण काळे यांच्या विरुद्ध पराभूत झालेले. कल्याण काळे जायंट किलर ठरलेले. 59,000ची आघाडी घेऊन रावसाहेब दानवे यांना त्यांनी पराभूत केलेले. नंतर आपण बोललो होतो नंदुरबारमध्ये हिना गावित विजयी होतील, परंतु इथे देखील डॉक्टर गोवाल पाडवी हे जायंट किलर ठरलेले. हिना गावित यांना जे मतदान झालं ते 5,86,878. इथं डॉक्टर गोवाल पाडवी यांना मतदान झालं ते 7,45,998. त्यांचा विजय हा 1,59,120 मतांनी इथं झालेला आहे. धुळ्यामध्ये आपण बोललो होतो सुभाष भामरे विजयी होतील, परंतु ही देखील एक अटीतटीची लढत राहिलेली आहे. धुळ्यामध्ये शोभा बच्छाव या अवघ्या 3,833 मतांनी निवडून आलेल्या आहे. एक वेळ अशी आली होती का सुभाष भामरे यांना विजयी घोषित केलं होतं, परंतु पुन्हा शोभा बच्छाव यांनी काहीतरी आक्षेप नोंदवला. तेव्हा 5,80,035 मतदान सुभाष भामरे आणि 5,83,868 मतदान शोभा बच्छाव यांना मिळून बच्छाव या विजयी झालेले आहे. दिंडोरीमध्ये आपण कौल दिला होता थोडाफार हा भारती पवारकडे जाईल असा, परंतु लोकांनी त्यांना स्पष्ट शब्दात नाकारलेले. केंद्रीय मंत्र्याचा पराभव करून डॉक्टर भास्कर बगरे हे जायंट किलर इथं ठरलेले. 4,54,728 मतदान केंद्रीय मंत्री पवार यांना झालेले. तर डॉक्टर भास्कर बगरे सर्वसामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादीचा, त्यांना 6,16,729 मतदान इथून झालेले. फारच मोठ्या फरकाने त्यांचा विजय इथं भास्कर बगरे यांचा झालेला आहे. मुंबई उत्तर पूर्वमधून मिहीर कोटेचा विजयी होतील, परंतु इथं संजय दिना पाटील विजय झालेले. मुंबई उत्तर मध्यमध्ये आपण म्हटलो होतो उज्ज्वल निकम विजयी होतील. इथं देखील वर्षा गायकवाड निवडून आलेले आहे. अवघ्या 16,514 मतांची आघाडी घेऊन ते निवडून आलेले आहे. अशा प्रकारे फायनल आकडा जो महाराष्ट्रामधून आलेला आहे, 48 जागांपैकी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, काँग्रेसला 17 पैकी 13 जागा, उद्धव ठाकरे गटाला 9, शरद पवार गटाला 8, भाजपला 9, शिंदे गटाला 7, अजित पवार गटाला 1, महायुतीला 17 जागा आणि महाविकास आघाडीला 30 जागा आणि एक अपक्ष. 30 + 17 + 1 बरोबर 48 असे हे खासदार आता आपला आवाज लोकसभेमध्ये मांडतील. अशा रीतीने एकंदर आपल्या हे निवडणुकीची धामधूम राहिली आणि आता 48 खासदार जे निवडून गेलेले दिल्लीमध्ये महाराष्ट्रातून, त्यांनी आपल्या महाराष्ट्राचा आवाज दिल्लीमध्ये बुलंद करावा. सर्वसामान्यांनी जो कौल तुम्हाला दिलेला आहे त्या सर्वसामान्यांच्या समस्या तुम्ही दिल्लीतील संसद भवन मांडाव्या आणि आपला महाराष्ट्र कसा प्रगत राष्ट्र होईल, कसा प्रगत राज्य होईल, कशा रीतीने महाराष्ट्राची प्रगती ही दिवसेंदिवस वाढत जाईल याकडे लक्ष घालावे. हीच फायनल जर पूर्ण भारतातल्या जागांचा विचार केला तर NDAला 292 जागा आणि इंडिया आघाडीला 234 जागा. अशा रीतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे 2014 ते 2019 पहिली टर्म, 2019 ते 2024 दुसरी टर्म आणि आता 2024 ते 2029 अशा तिसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान पदाची शपथ लवकरच घेतील. भावी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या देशाचा आवाज तुम्ही बुलंद करावा, आपली देश हा जगात महासत्ता बनावा आणि प्रत्येक राज्याचा विकास घडावा हीच त्यांच्याकडून अपेक्षा.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.